लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरावे, साताऱ्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे आवाहन। सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष नामदेवराव पाटील यांचा पदग्रहण सोहळ्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र आणि राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं। यावेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय, सातारा जिल्हा काँग्रेसची ऐतिहासिक परंपरा असून स्वातंत्र्य चळवळीपासून ते देशाच्या लोकशाही बळकटीकरणापर्यंत काँग्रेसने महत्त्वाची भूमिका बजावली आहे। सध्या लोकशाही मूल्यांवर संकट निर्माण झालेलं असून प्रत्येक गोष्ट पैशाच्या जोरावर विकत घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका त्यांनी केली आहे। तसेच पक्षांतराचे राजकारण वाढत असताना सातारा जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आणि सामान्य नागरिकांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी एकत्र येऊन आंदोलनात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केलं आहे। नव्या जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात काँग्रेस संघटन अधिक मजबूत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। पदग्रहण सोहळ्यासाठी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। नामदेवराव पाटील यांचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला। संबंधित जिल्ह्यातून काँग्रेस कार्यकर्ते अतिशय उत्साहाने इथं आले होते आणि चांगली मार्गदर्शक आणि शुभेच्छापर भाषणं झाली। विशेषतः पुण्याहून हनुमंतराव पवार आमचे महाराष्ट्र प्रदेशचे प्रवक्ते आले होते आणि आजपासून आम्हाला सुरुवातीने केलेलीच आहे, पण आजपासून अधिकृतपणे काँग्रेस कमिटीतून कामाला सुरुवात होणार। लवकरच ब्लॉक अध्यक्षांची नियुक्ती होणार आहे। काही नियुक्त्या झालेल्या आहेत, पण आज आम्ही घोषित केल्या नाहीत, तर 2-3 अजून राहिलेले आहेत त्या करायचे। 2-3 ठिकाणी खूप वाद आहेत की आम्हाला पाहिजे म्हणून ते वाद सोडवायचं चाललेलं आहे। आज एका विशिष्ट परिस्थितीमध्ये देशातील लोकशाही वाचवण्याची लढाई काँग्रेस पक्षाला करायची आहे आणि त्याचं सर्वात महत्त्वाची जबाबदारी ही सातारा जिल्हा काँग्रेसला घ्यावी लागेल, कारण आपल्याला एक ऐतिहासिक परंपरा आपली आहे। स्वातंत्र्य लढ्यापासून ते नंतर स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडामध्ये लढाई लढाई पुन्हा व्हायची। आता लोकशाहीचा सरकारनं लिलाव काढला, प्रत्येक गोष्टीला पैशाने विकत घ्यायचं चाललं। उमेदवारांना माघार घेण्याकरता पैसे, उमेदवारी मिळवण्याकरता पैसे, पक्षांतर करण्याकरता पैसे आणि सगळी अतिशय दुर्दशा लोकशाहीच्या लोकांनी केलेली आहे। याने केंद्र प्रकाराने सत्ता आपल्या हातात आली पाहिजे, हा प्रयत्न नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा आहे। खाऊबाने खाण्याजोगा म्हणणारे नरेंद्र मोदी आज इतका प्रचंड भ्रष्टाचाराचे त्यांच्या आशीर्वादानं भ्रष्टाचार होत आहे, ते डोळ्या देखत होत आहे, त्यांच्या आशीर्वादानं होत आहे आणि जनता होरपळली जाते। अनेक विषय आमच्यासमोर आहेत, आम्ही त्याचे आंदोलन उभी करणार आहोत। ते नीट परीक्षेचं आंदोलन असो, शेतकऱ्याच्या हमीभावाचं आंदोलन असो, युवकांच्या रोजगाराचं आंदोलन असो, महागाईचं आंदोलन असो, डिझेल पेट्रोल गॅसच्या किमतीचं आंदोलन असो, हे आंदोलन आम्ही रस्त्यावर उतरून करणार आहे। त्याला नुसतं कार्यकर्त्यांनी करून चालणार नाही, तर सातारा जिल्ह्यातले कार्यकर्ते सामान्य नागरिक या आंदोलनामध्ये त्यांना जर वाटलं की आपल्यावर काय ते अन्याय होते तर ते आलं पाहिजे आणि त्या लढाईमध्ये सामील झालं पाहिजे। हाच आजच्या या पदग्रहण समारंभाचा आमचा संदेश आहे। बाकी काही प्रश्न असतील तर मी त्या प्रश्नांची उत्तर देतो। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी 7।